समाचार अब तक, सत्य का साहस। यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत शासनाद्वारे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती यशोधरा पोलिसांना प्राप्त झाली। त्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी एका संशयित घरातून छापा कारवाई करत आरोपींच्या जवळून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केलाय। आरोपीने सर्व तंबाखू विक्रीचं ठेवला असल्याचे समोर आले। हा तंबाखू जवळपास 84,000चा असल्याचे पोलिसांनी सांगितले। सर्व तंबाखू जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई डीबी पथक PSI काळंगे, बीट मार्शल नितेश मिश्रासह यशोधरा पोलिसांच्या द्वारे करण्यात आली। यशोधरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोळकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे, ऐकूयात। पोलीस ठाणे यशोधरा नगर येथील बीट मार्शलला एक माहिती मिळाली होती की एका घरामध्ये सुगंधित तंबाखूचा साठा केलेला आहे। या माहितीच्या आधारे आम्ही तिथे छापा कारवाई केलेली आहे स्टाफसह जाऊन। त्या छापा कारवाईमध्ये तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सुगंधित तंबाखू आम्हाला मिळून आलेला आहे आणि तो जवळपास 84,000चा मुद्देमाल मिळून आला। तो सर्व तंबाखू जप्त करून आरोपी जो होता ज्याच्या घरामध्ये ठेवलेलं होतं आणि तो ते विक्री करण्यासाठी त्याने ठेवलेला होता, त्याचं नाव आहे मोहम्मद सुलेमान मोहम्मद इस्माईल। याला तात्काळ गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळवण्यात आलेली आहे आणि अधिक तपास पोलीस करीत आहे। बोगस तंबाखू होता किंवा नाही हे सिद्ध करणं कठीण आहे, परंतु त्यांच्याकडे जो मिळालेला आहे तो सुगंधित तंबाखू जो शासनाने प्रतिबंधित केलेला आहे तो तंबाखू मिळालेला आहे। त्यांच्याकडे ते पॅकेट्स पण मिळालेले होते आणि याच्यामध्ये अजून कोणी रॅकेट चालवण्यात या सहकारी कोणी आरोपी आहे का याबाबत अधिक तपास सुरू आहे। साधारणतः 84,000चा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। सध्याची कारवाईमध्ये डीबी पथकाचे PSI काळंगे साहेब होते आणि जे बीट मार्शल होते नितेश मिश्रा यांना ती माहिती मिळालेली होती आणि त्याच्या आधारावरच आम्ही ही कारवाई पूर्ण डीबीचे पथक घेऊन आम्ही कारवाई केली। समाचार पत्रकासाठी रिंकू पांतावणे, नागपूर।